शोभा, अगं जरा कामाला हात लाव की. त्या मोबाईल मध्ये काय घुसून बसली आहेस? कारण I love you. I love you, शुभू. श्रावणी, I love you. जानू, आहे, आहे. हे बघ लवकर व्हिडिओ बघी. व्हिडिओ व्हायरल झाले ही. कारण I love you. I love you, शुभू. शुभू इकडे ये, पटकन. काय झालं? अरे काय बघायलोय मी? कारण I love you. I love you, शुभू. तुमची रील व्हायरल झाले काय? अरे बोल की, काय गप्प काय? आई आई तू शांत हो. दादा हा सगळं काय प्रकार आहे? तू असं काहीच करू शकत नाही. होय ना, नाही तुझा यो दादा करूच शकणार नाही. आणि आई तू पण एकदम शांत आणि शांततेत ही व्हिडिओ परत एकदा बघ. यो तुझा संस्कारी पोरगा तिकडं घरात काय चाललंय? आपण रस्त्यावर आहे, अण्णा जेल मध्ये आहेत. ह्यो काय करतोय? मंत्र्याच्या पोरी बरोबर बाहेर दारू पिऊन गळ्यात गळे घालून रस्त्यावर फिरतोय. शी, लाज नाही वाटली शुभू तुला? अरे शुभू, आधीच काय कमी आहे का? काय काय बघावं लागले. बाबा, कोणी केलं हे? हा जो माझा अपमान झालाय ना, हा तुझ्यामुळे झालाय. फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. समाजात तोंड दाखवायच्या लायकीच नाही ठेवलंस तू मला. पण मी काय केलं? काय केलं? बघ, बघ, वाच वाच काय केलं. तुझ्या शुभोनी केलं हे सगळं. सोडणार नाही त्याला मी. नाही, शुभू हे असं नाही कर. बाबा, शुभू हे असं काहीतरी नाही करणार. माझा विश्वास आहे त्याच्यावर. उद्या देव जरी खाली आला आणि मला म्हणाला ना, तरी सुद्धा मी विश्वास ठेवणार नाही. प्रामाणिक आहे शुभू. तो माझ्या विरोधात किंवा तुमच्या विरोधात हे असं काहीतरी शक्यच नाहीये. बाबा, तुम्ही चुकीचा संशय घेताय. डोळ्यावर प्रेमाची चापडं लावलीत ना, म्हणून पटत नाहीये तुला. मी 100% शुभोनीच केलेलं आहे. श्रावणी, अगं ऐक तुझ्या बाबांचं. तुझ्या चांगल्यासाठी बोलायला लागलेत ते. अगं ह्या समद्या मागे शुभूच आहे. ऐक त्यांचं. पण तुझा विश्वास तर त्या नोकरावरच जास्त आहे की ग. तुझ्यामुळे झालंय श्रावणी. तुझ्या प्रेमामुळे झालंय. तुझ्या प्रेमामुळे हे 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 भयंकर परिणाम मला भोगायला लागलेत. माझ्या चेहऱ्यावर ही जी शाई फेकली गेली ना, ती तुझ्या प्रेमामुळे. तुझ्या प्रेमामुळे. माझ्या प्रेमामुळे बाबांना अशा परिणामांना सामोरं जावं लागलं. हॅलो श्रावणी. हॅलो शुभू. श्रावणी, तू बरी आहेस ना? हो, मी ठीक आहे.
बाबांना काय काय सहन करावं लागतंय रे, मला खूप त्रास होतोय. शुभू, आपल्याबद्दल कोणीतरी बातमी छापून आणली पेपरात. आपला व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलाय. मला माहिती आहे, मी तो व्हिडिओ बी बघितला, पण मला हे कळत नाहीये हे सूड उगवणारा माणूस हाय तरी कोण. बरं, एक मला आत्ताच्या आत्ता भेट. मला बोलायचंय तुझ्याशी, खूप काय काय सांगायचंय. मी निघते आता पटकन. कुठे भेटायचंय ते ॲड्रेस तुम्हाला मेसेज कर. अरे देवा, काय ग श्रावणी? अगं एवढं समज झालं ना, तुझे पप्पा तुझ्यावर रागवले तरी तू शुभूला भेटायला जाणार? लाज वाटली पाहिजे तुला. आणि मला सांग, एवढं काय बघितलंस तू शुभू मध्ये? हा अगं श्रावणे, तू एकदा ठरवलंस का नाही तर अख्ख्या कोल्हापुरातली समधी हँडसम श्रीमंत पोरं तुझ्या मग रांग लावतील. तुझं आपलं खेटर अडलं इथंच, शुब्बू शुब्बू शुब्बू. सांग की, काय एवढं बघितलंस त्याच्यात? अक्का काय घाण ठेवलीस काय ग? अगं नोकर आहे तो शुभू, नोकर. त्याच्या प्रेमात पडलीस होय? आणि तुझं लगीन तर त्यो टॉल डार्क हँडसम रुद्र रांगडागडी, अगं त्याच्या संगत ठरलं होतं ना. मग तिथं फोकस कर की. स्वीटी, प्रेम काय असतं ना ते अजून तुला कळलेलंच नाही. मी आणि शुभू एकमेकांपासून दूर झालो असलो ना तरी सुद्धा खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवर. प्रेमा पलीकडे पण काहीतरी जबाबदाऱ्या असतात आणि आता आमच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत ज्या आधी आम्हाला पार पाडायच्या आहेत. म्हणूनच मला शुभूची खूप काळजी वाटते आणि त्याला सुद्धा माझी काळजी वाटते. हे तुला कळलं असतं ना तर असे मूर्खासारखे प्रश्न विचारलेच नसतेस. ए तू मूर्ख, आणि तू नको मला प्रेमाचा शांतपणा शिकवस, कळलं ना? तुला काय वाटतं ग? गुलगुल गप्पा मारणं, रंकाळ्यावर जाऊन भेळ खाणं एवढंच काय ते प्रेम आहे का? स्वीटी, खरंच तुझ्यासारखी मूर्ख तूच आहेस. अहो ऐका ना, मला तर नाही राहत आहे. तुम्ही तरी का गप्पा आहात? तुम्ही आत्ताच्या आता तुमच्या बहिणीला फोन लावा. लावतो मी लावतो फोन. थांब, मी लावतो. नंदाक्का ना दिल्लीला गेल्यापासून हिचा फोन कायम नॉट रिचेबल लागतोय. आता काय करू काही कळतच नाहीये मला. आपल्याला का अडकवलं या बाईने? माझ्या निष्पाप पोरीच्या जीवाचा प्रश्न इथे. त्या नंदाक्काने मला पिऊच्या जीवाची धमकी दिली होती, म्हणून मला पोलिसांसमोर आणि भैया साहेबांसमोर खोटा जबाब द्यावा लागला की शुभूच्या बाबाने चोरी केली आहे. मला पिऊसाठी हे खूप मोठं पाप करावं लागलं हो. मी त्या निरापराध माणसाला जेलमध्ये अडकवलं. हे बघ हे बघ काहीतरी कारण होतं म्हणून तुला हे करावं लागलं ना. ठीक आहे पण आपण शोधूया काहीतरी मार्ग. पिऊला फोन करायचा ना तर कसं कुठे? तुम्ही ना तुम्ही तिच्या शाळेत फोन करा, तिथे काहीतरी ऍड्रेस मिळेल. हो. नाही मी तिच्या शाळेत अजिबात फोन नाही करणार. अगं तिच्या शाळेत जर फोन केला ना ती नंदाक्का अजून चिडेल. हे बघ तू तिला मदत करायला हे सगळं केलंस की नाही? तुझ्या मनात नव्हतं तरी तू शुभूच्या बाबांच्या विरोधात सगळं बोललीस. म्हणजे थोडक्यात तिच्या मनासारखं झालंय सगळं. थोड्या वेळाने का होईना ती आपल्या पिहूला सुखरूप सोडेल ग, अशी आशा करायला काय हरकत आहे? बघ तू ना तू धीर धर, जरा धीर धर. नाही हो, तेच धर्मात नाहीये. एका आईचं मन नाही शांत राहू शकत. तुम्ही माझ्या पिऊला घरी घेऊन या. ऐक, आपण करूया ना काहीतरी. हे बघ काहीतरी मार्ग निघेल ग. आपण हे बघ फोन अननोन नंबरवर व्हिडिओ कॉल घे